तू हे रे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की नम्रताने जे काही ईश्वरीसाठी दागिने बनवलेले असतात तर ते आजींकडे दाखवायला आणतात आणि ते सगळे दागिने बघून नम्रता म्हणते की आजी आवडले का हो दागिने. आजी म्हणतात खूपच सुरेख झालेत ग दागिने. आणि आता म्हणतात की किती नाजूक काम केलेस ग तू नम्रता. नम्रता म्हणत असते थँक्यू आजी. आता या तिघीही खुश असतात. आजी म्हणतात की ईश्वरी तुम्ही दोघीजणी किती गुणी आहात ग. किती कमी वेळामध्ये हिने इतके सुंदर दागिने बनवलेत. आता आजी नम्रताचं आणि ईश्वरीचं खूपच कौतुक करत असतात. आजी पुढे म्हणतात बरं नम्रता आता आली आहेस तर इथेच थांब हां. सगळे मिळून संक्रांतीचा सण साजरा करू आणि मगच तू जा हां. तर नम्रता म्हणते आजी अहो आई बाबा तिथे आहेत ना. तर आजी म्हणते आजी काय म्हणतात तर अगं आई बाबांना सुद्धा तुझ्या इथेच बोलून घेऊ येत ना. तू काळजी कशाला करते. आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीचा चेहऱ्यावरचा थोडा रंग उडतो ना. ती म्हणते आई इथे कशी येईल. आणि आजींच्या आग्रहामुळे जर का माझी आई इथे आलीच तर अर्णव सर कसे वागतील तिच्याशी. हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे ना असं ईश्वरीला वाटत असतं. नम्रता म्हणते ठीक आहे आजी तुम्ही म्हणाल तसं. आणि इतक्यातच वल्लरी तिथे येते. आता वल्लरी म्हणते काय चाललंय. तर आजी म्हणतात अगं हे बघ नम्रताने किती सुंदर दागिने बनवलेत. त्या वल्लरी दागिने बघते आणि म्हणते हो छान आहेत म्हणून. आता आजी म्हणतात बरं वल्लरी तू ईश्वरीच्या आईबाबांकडे जाऊन संक्रांतीचं त्यांना आमंत्रण दे हां. वल्लरी म्हणते कोण मी. आता यावरती आजी म्हणतात हो अगं रीतसर बोलवायला नको का त्यांना हळदी कुंकवासाठी. वल्लरी म्हणते आई पण मग इथली सगळी तयारी. तर आजी म्हणतात अगं हे काय अंजली आणि या दोघीजणी बघतील ना काय ते तू जाऊन ये अगोदर. तर वल्लरी म्हणते आई अहो असं अचानक सांगितल्यावर कसं काय. आता आजी म्हणतात अगं मला आता सुचलं म्हणून मी तुला सांगितलं. आणि तू काय चालत थोडीच जाणार आहेस. गाडी घेऊनच जाशील ना. तर गाडीतून जा आणि गाडीतूनच ये. डोक्याला हात लावते म्हणते आई माझी ॲसिडिटी इतकी वाढली ना की माझं डोकं खूप दुखतंय. मी एक काम करते मी काय करते औषध घेते आणि जरा पडते म्हणून डोक्याला हात लावते. आणि आई गाई गं खूप ठणका लागला असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी हे सगळं बघते आणि मनातच म्हणते माझ्या घरी जाण्यासाठी मामी एवढी टाळाटाळ काय का करतायत. आणि आता आजी म्हणतात काही काम सांगितलं की आमच्या सुनबाईंचं हे असंच असतं असं आजी म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात ठीक आहे मी अंजलीला पाठवते आमंत्रण करायला. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही आजी कोणाला नाही पाठवलं ना तरीही चालेल. आजी म्हणतात अगं असं कसं रीतसर आमंत्रण तर जायलाच पाहिजे ना. आता असं म्हणल्यानंतर वल्लरी आणि आता नम्रता आणि ईश्वरी काहीच बोलत नाहीत. आजी पुढे पुन्हा एकदा ते दागिने हातात घेतात आणि म्हणतात खरंच कमाल आहे हा तुझी खूपच छान दागिने केलीस तू. आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरती आपण प्रश्नचिन्ह बघतोय. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये बघतोय की दुसरा सीन दाखवलेला आहे ईश्वरीच्या आई आणि बाबांचा. आता ईश्वरीची आई डायरीमध्ये काहीतरी लिहित असते आणि ईश्वरीची आई तिच्या बाबांना सांगत असते अहो ते जे सदबाई होते ना तर त्यांच्या बायकोने मला काही नंबर पाठवलेत तर मी तेच लिहून घेते असं त्या सांगून डायरीमध्ये सगळे नंबर्स लिहून घेत असतात. जे सदबाईंच्या मिसेसने पाठवलेत ना तर ते नंबर. आता ईश्वरीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती जरा वेगळेच भाव असतात म्हणजे निराशेचे. त्यातलं तर ईश्वरीची आई म्हणते अहो यातल्या काही फोन नंबरवरती आपण जर का फोन केला तर आपल्याला काही माहिती मिळू शकते म्हणजे त्या कारस्थान करणाऱ्या माणसाविषयी आपल्याला काही माहिती मिळू शकते. आता असं म्हणते. आता ईश्वरीच्या बाबांचा चेहरा उदास असतो. त्यांना वाटत असते की आपण हिची काहीच मदत करू शकत नाही. हे नेमकं ईश्वरीची आई ओळखते. आता ईश्वरीची आई ईश्वरीच्या बाबांच्या अगदी पायाजवळ येते आणि म्हणते तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यासाठी काहीच करू शकत नाही याचं वाईट वाटतंय ना तुम्हाला तर प्लीज असं काही वाटून घेऊ नका. तो अहो पत्रकार सातबाईंचं नाव तुम्हालाच आठवलं का नाही. आणि मग तुम्हीच तर मला आणि म्हणते की मग नक्की आपल्या हाती काहीतरी लागेल. आणि अहो मला ना तुमचा खूप मोठा आधार आहे तुम्ही असं नका समजू. आता ईश्वरीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा दाखवलेत ना की ते किती अगतिक आहेत. ते स्वतःच्या बायकोची मदत करू शकत नाहीत असं त्यांना वाटत असतं. आणि आता सुप्रिया पुढे म्हणते की आणि तुम्ही खात्री बाळगा की आपल्याला अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला आपण नक्कीच शोधून काढू याची मी तुम्हाला खात्री देते. आणि सगळे पुरावे आपण अर्णवला देऊ. आणि या सगळ्यामध्ये माझा काही दोष नसल्याचे सगळे पुरावे आपण अर्णवला देऊया तुम्ही काळजी करू नका बरं असं सुप्रिया सांगत असते. आणि पुढे म्हणते आणि अहो इशूचा संसार सावरायला आपल्याला हे सगळं करावंच लागणार का नाही. आता हे ईश्वरीचे बाबा जे असतात तर ते डोळ्याने सांगत असतात की हो म्हणून.
आणि आपण बघतो की आता दुसरा की हॉलमध्ये दोन म्हणणे की तू हे दागिने घालणारच नाही आहे कारण तुला सगळं आवडत नाही आणि मला असं वाटते की तू माझं ऐकशील आणि तू हे दागिने घालशील तर प्लीज हे दागिने घाल, मला जिंकायचे. ईश्वरी म्हणते नाही सर, हे दागिने तुम्ही अजिबात घालू नका, मलाच जिंकायचे. आता असं म्हणल्यानंतर पुढे ईश्वरी म्हणते आणि तुमची बायको जिंकावी म्हणून तुम्ही काहीही करू शकता, मला माहिती ना ते. आता आणि म्हणते हे दागिने वगैरे घालणे तर हे काहीच नाही. आता अर्णवच्या लक्षात येतं की हे काय सगळं चालू आहे म्हणून. आता अंजली पुन्हा म्हणते चिंटू हे दागिने घाल. ईश्वरी म्हणते सर नाही घालायचे. आता अंजली म्हणते चिंटू काय घाल बरं दागिने. आता मामा म्हणतात अरे काय चाललंय तुमच्या दोघींचं. तर वल्लरी म्हणतं तर ईश्वरी म्हणते मामा तुम्ही थांबाव, सर नाही हे दागिने घालायचे. आता अंजली म्हणते मला जिंकायचे, चिंटू हे दागिने घालणारच. आणि ईश्वरी म्हणत असते चिंटू हे दागिने नाही घालणार आहे. आता या दोघींची अशी चांगलेच वादावादी बघून अर्णव म्हणतो बास करून एकदम जोरात मोठ्या आवाजात ओरडतो. आणि आता सगळेजण अर्णवकडेच बघतात, थोडं शांतच होतं वातावरण. अर्णव पुढे म्हणतो की मी हे दागिने घालून बघीन. की लगेच ईश्वरी हां करून ओरडते आणि म्हणते हां सर तुम्ही हे दागिने घालणार. आणि अंजलीकडे बघून लगेच हसायला लागते, पण अर्णवकडे बघितली की पुन्हा चेहऱ्यावरचा रंग बदलते. आता नम्रता तर छान टाळ्याच वाजवायला लागते, वल्लरी पण खुश होते. आता अंजली लगेच ताट जे आहे दागिन्यांचं तर ते ईश्वरीच्या हातात देते आणि म्हणते घ्या घाला दागिने. ईश्वरी अर्णवकडे बघून लगेच तोंड घाण करते आणि म्हणते सर, मामा म्हणतात या बसा इथे म्हणून मामा आता अर्णवला सोफ्यावरती बसवतात. आता ईश्वरी ते हलव्याच्या दागिन्यांचं ताट घेते आणि आता अर्णवला घालणारा असते. लगी वल्लरी म्हणते आत्ता खरी मज्जा येणार आहे. आता वल्लरी अशी आनंदाने टाळी वाजून म्हणली की सगळेजण तिच्याकडेच बघायला लागतात. मामा म्हणतात मजा, यात तुला कसली मजा येणार आहे हे आम्हाला तरी कळू देत ना. तर वल्लरी म्हणते अहो हे सगळे दागिने घातल्यानंतर अर्णव कसा दिसतो हे मला बघायचं आहे ना आणि त्याची खूप मज्जा येणार आहे हो की नाही. मामा म्हणतात अच्छा तशी मजा होय, बर आपण आता वल्लरी सुरुवात करूयात का. आता अर्णव काहीच बोलत नाही, तिला अर्णव रिप्लायच करत नसतो. आता ईश्वरी एक एक करून दागिने अर्णवला घालते. पहिल्यांदा तर तिने बनवलेला नाही, तिने विकत आणलेला असतो खरं तर तो हार. आता आपल्याला हे पुढे कळणार आहे. तो पहिल्यांदा हार घालते ईश्वरी अर्णवच्या गळ्यामध्ये. आता ईश्वरी अर्णवला हार घालत असताना त्याच्या कानापाशी जाऊन म्हणते की सर आठवतंय ना मागे एकदा तुम्ही मला तुमच्या हाताने सगळे दागिने घातले होते ते. आता अर्णवला तो सगळा सीन जो असतो तर तो आठवतो. म्हणजे ईश्वरीचं नवीन लग्न झालेलं असतं आणि ईश्वरी दागिने घालायला नाही म्हणाली असती. त्यावेळेस अर्णवने स्वतःच्या हाताने ईश्वरीला दागिने घातलेले असते. तो सगळा सीन अर्णव ईश्वरीला आठवत असतो आणि ईश्वरी म्हणते की आज मी माझ्या हाताने तुम्हाला सगळे दागिने घालणार आहे असं म्हणून ईश्वरी एक एक दागिना त्याला घालत असते. तरी अर्णव तिला काहीही रिप्लाय देत नाही कारण हॉलमध्ये सगळेजण असतात ना म्हणून. आता हार घातल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर हात देता का की ब्रेसलेट घालायचं आहे म्हणून. आता अर्णव हात पुढे करतो की ईश्वरी त्याच्या हातामध्ये ब्रेसलेटसुद्धा घालते. पुन्हा ईश्वरी म्हणते की सर अंगठी घालते म्हणून आता त्याला अंगठीसुद्धा घालते. आता एक एक करून ईश्वरी सगळे त्याला दागिने घालत. आपण पाहतो एक एक करून ईश्वरी अर्णवला सगळे दागिने घालते. आणि हे सगळं होत असताना तू हिरे माझा मित्राचं टायटल सॉन्ग जे आहे तर ते पाठीमागं प्ले केलेलं आहे जे खूप सुंदर आहे. त्यामुळे आजचा भाग टीव्हीवरती नक्की पहा. आणि हो माझ्यावरती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजूनही 97% प्रेक्षक असे आहेत जे एपिसोड तर डेली पाहतात पण अजूनही सबस्क्राईब करत नाहीत. तर आपण आता पाहतोय की ईश्वरी अर्णवला सगळे दागिने घालते आणि हे सगळं बघून मामा म्हणतात अरे आज तर असं वाटतं की जसं काही या दोघांचा साखरपुडाच आहे म्हणून. आता सगळेजण सुद्धा हो हो म्हणत असतात. आता अर्णवला छान सगळे दागिने घातल्यानंतर सगळेजण अर्णवकडे बघतात. अंजली तर म्हणते खरंच खूप मस्त दिसतोय चिंटू तू. आणि वल्लरी तर म्हणते एकदम रॉयल, कारण आता यात वल्लरीचा फायदा असतो ना म्हणून. ईश्वरी म्हणते की सर मी तुमचे छान फोटोज काढते हां. तरी अर्णव तिला रिप्लाय काय देत नाही. पुढे ईश्वरी म्हणते माझा फोन हां असं म्हणून ईश्वरी वल्लरीकडे जाते आणि म्हणते की मामी तुमच्या पाठीमागे ना माझा फोन आहे. म्हणजे मामी ज्या सोप्यावर बसलेली असते ना त्या सोप्यावरती ईश्वरीने जाणीवपूर्वक फोन ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर मागे एक डब्बीसुद्धा ठेवलेली असते की ज्यामध्ये अंग खाजवण्याची पावडर असते. तर आता वल्लरीचं लक्ष नसतं ना की वल्लरी फक्त पाठीमागून फोन घेणार असते. आता ईश्वरी काय करते की तो फोन घेते आणि ती पावडर जी आहे तर ती वल्लरीच्या पाठीवरती एकसारखी टाकते म्हणजे जेणेकरून वल्लरीच्या पाठीलावरती खाज यावी म्हणून, कारण ती खुजलीची पावडर असते. आणि वल्लरी मनात म्हणत असते फोटो काय व्हिडिओ काढण्यासारखी अवस्था होणार आहे
थोड्याच वेळात आणि म्हणते की अर्णवचं माकड होणार आहे, माकड थोड्या वेळात. आता अर्णवचं सगळं अंग खाजायला लागलं ना की सगळेजण ईश्वरीलाच ओरडणार असा प्लॅन असतो वल्लरीचा. आणि असं ती मनातल्या मनात बोलत असते. आणि इतक्यातच ईश्वरीने सगळी पावडर तिच्या पाठीमागे ब्लाऊजवरती वगैरे अशी टाकलेली असते आणि वल्लरीला हे कळतच नाही. अंजली इकडे म्हणत असते, खरंच छान दिसतोयस तू चिंटू. मित्र म्हणते हे दिवसभरच घाल. इतक्यात ईश्वरी म्हणते सर फोटो काढते म्हणून लगेचच त्याचे फोटो काढायला सुरुवात करते. आता फोटो जरा हस. मामासुद्धा म्हणतात काय यार असे ॲक्शन करतात. आता आपण बघतोय की ईश्वरी चांगले चांगले फोटो काढत असते आणि वल्लरी मनामध्ये खुश झालेली असते की चला आता दागिने घातले म्हणल्यानंतर नक्कीच खास सुटणार. आणि ईश्वरी म्हणत असते सर आता असे दागिने दाखवा बरं. म्हणून ईश्वरीने खूप सुंदर सुंदर फोटो काढलेत आज अर्णवचे. आजचा भाग तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा. आणि आपण पाहतोय की ईश्वरी अर्णवकडे बघून मस्त आलेत फोटो अशी त्यांना अशी अर्णवला खून करू. आता ईश्वरी म्हणते की सर आपण एक सेल्फी काढूयात का. म्हणून अर्णव जिथे बसला त्याच सोप्यावरती बसून ईश्वरी पण त्या दोघांची सेल्फी काढते आणि सेल्फी खूपच सुंदर आलेली असते. आता अर्णव पण तिच्याकडे रागानेच बघत असतो. ईश्वरी अर्णवकडे बघून म्हणते की सर बघा आपली सेल्फी किती सुंदर आली येते असं ईश्वरी दाखवत असते. आणि म्हणते सर बघा आपण दोघंजण एकत्र किती बढिया दिसतोय असं म्हणून हसत असते. इतक्यातच मामा म्हणतात माझा पण एक तुमच्या दोघांबरोबर. अंजली म्हणते या ना या मामा. की लगेचच मामा पण फारच मस्त तोंड करतात आणि मामांचा सुद्धा एक फोटो काढण्यात येतो. आता असं झाल्यानंतर ईश्वरी म्हणते झाला आता इतक्यातच वल्लरीला त्रास सुरू व्हायला लागतो ना. वल्लरीची पाठ इतक्या जोरजोरात खासते की वल्लरी फारच विचित्र पद्धतीने पाठ खाजवते. अतिशय हसण्याजोगा हा प्रसंग आहे. पुढे तर मामा तिची खूपच मजा घेतात. आता वल्लरी एकसारखं अंग खाजवायला लागते कारण ईश्वरीने खुजलीची पावडर टाकलेली असते पाठीवरती. आता ही वल्लरी आई गो करून म्हणते आणि उठून उभी राहते आणि जोरात ओरडते आई गो करून आणि अगदी विचित्र माकडासारखी पाठ खाजवत असते. मामांना तर हे सगळं कळतच नाही. मामा म्हणतात अरे हे काय चाललंय. अक्षरशः ती डान्स केल्यासारखी पाठ खाजवत असते. अंजली म्हणते मामी काय होतंय तुम्हाला. मामा पण म्हणतात मामी काय होतंय तुम्हाला. आता वल्लरी म्हणते मामी मी काय तुमची मामी आहे का. म्हणतात वल्लरी अगं काय होतंय तुला. आता वल्लरी काहीच बोलत आणि एकसारखी पाठ खाजवत असते आणि ती एक प्रकारे डान्स केल्यासारखी पाठ खाजवते. पुन्हा ईश्वरी म्हणते मामी काय होतंय तुम्हाला. तर वल्लरी म्हणते काय होतंय काय विचारते. हे सगळं तूच तर केलंयस आणि मी. आता वल्लरी म्हणते हो तूच केलंय. तर ईश्वरी म्हणते पण मामी तुम्हाला तकलीफ होईल असं मी काय करू शकते. वल्लरीच्या तोंडातून पटकन जातं ती पा. तर ईश्वरी म्हणते ती काय पा काय पा. तर वल्लरी काही बोलतच नाही कंटिन्यू अगदी माकडासारखी पाठ खाजवते. सगळेजण बघून आता त्यांना हसायचं असतं पण ते हसू कंट्रोल करत असतात. आता अंजलीला तर काही सुधरतच नाही. नम्रताही हसायला लागते. मामा म्हणतात अगं तुझा हा डिस्को डान्स आपल्या खोलीमध्ये जाऊन कर ना तू. तर वल्लरी म्हणते गप्प बसावं तुम्ही इथे मला त्रास. आता मामा म्हणतात इथे आम्हाला सुद्धा त्रास होतोय. तर वल्लरी म्हणते तुम्हाला कसला त्रास होतोय. मामा म्हणतात अगं हसू दाबण्याचा. म्हणून सगळेजण हसायला लागतात. अंजली तर अगदी इतकी हसते की तोंडाला साथ लावते. वल्लरी म्हणते तसंच अंग खाजवत मी तर ना तुम्हाला नंतर बघते असं म्हणून अरे बापरे देवा वल्लरी रूममध्ये जाते आणि ती जी सगळं काही माकडासारखं अंग खाजवत असते त्यामुळे सगळेजण इतके. आता वल्लरी गेल्यावर सुद्धा सगळेजण हसत असतात. अंजली म्हणते अरे पण झालंय काय तिला. तर मामा म्हणतात काय माहिती नेहमीच काही ना काही सोंग घेत असते पण आज कुठलंही घेतलंय काय माहिती. म्हणून वल्लरीची ॲक्शन करून दाखवतात डान्सची. आणि इतक्यातच आपल्याला दाखवलंय ईश्वरीचा चेहरा थोडा गंभीर होतो. नम्रता आणि अंजली तर एकमेकीला टाळ्या देऊन हसत असतात. आणि आपल्याला दाखवले अरे अर्णव पण सिरियसच असतो. अर्णव अजिबात हसत नसतो. आता आपण बघतोय की दुसऱ्या नाही खात्री होती ना तुला त्याची. पण त्या दीड दमडीच्या ईश्वरी सगळ्यांच्या समोर हसं केलंय तिने तुला असं कळलं का असं वल्लरी आरशात बघून स्वतःलाच बोलत असते. इतक्यातच दरवाजा वाजतो. आता दरवाजा वाजल्यानंतर वल्लरी जाते दरवाजा उघडायला आणि समोर बघते तर समोर असते ईश्वरी. आता ईश्वरीला बघून वल्लरी म्हणते तू. तर ईश्वरी म्हणते हो मी. आणि चहाची कपशी तिच्यासमोर करते आणि म्हणते चहा आणलाय तुमच्यासाठी. आता वल्लरी तिला काहीच बोलत नाही आणि डायरेक्ट तोंड फिरून रूममध्ये येऊन उभी राहते. आता असं केल्यानंतर ईश्वरी सुद्धा तिच्या पाठीमागे लगेच येते. आता आपण बघतोय की वल्लरी आतमध्ये गेल्यानंतर ईश्वरी सुद्धा दरवाजा बंद करते. हे वल्लरीच्या लक्षात येतं. आता ईश्वरी पुढे येते आणि कबशी वल्लरीच्या समोर करते आणि म्हणते घ्या बघताय काय काही मिसळलं नाहीये मी या चहामध्ये असं म्हणत असते. आता वल्लरी तिच्याकडे मोठे डोळे करून बघते. ईश्वरी म्हणते घ्या बिंदास घ्या तुम्ही ही
किती कारस्थानं केलीत ना माझ्या विरोधामध्ये, तर ही मी माझी लेवल कधीच सोडणार नाही, असं आता ईश्वरी म्हणते. हे ऐकून वल्लरी तर लगेच चिडून तिला हात करून म्हणते, कोण समजतेस कोण गं तू स्वतःला? तुला काय वाटलं आज तू जे काही केलं ते मला कळणार नाही? काय म्हणालीस तू आता लेवल सोडून वागणार नाही, पण मग इतक्या खालच्या थराला गेलीसच कशी? ईश्वरी म्हणते, लाज नाही वाटत मला हे सगळं विचारायला? खालच्या पातळीला तर तुम्ही गेलात, मी नाही. आणि म्हणते, सरांसाठी मी बनवलेल्या दागिन्यांवरती पावडर टाकलीत ना, ते मी बघितलं होतं मामी. असं म्हणलं की मामी लगे ओशाळते. आणि आपण बघतोय की पुढे लगेचच ईश्वरी सगळं आठवायला लागते की ती आणि नम्रता जेव्हा गेलेल्या असतात आजींच्या रूममध्ये नम्रताने केलेले दागिने दाखवायला, त्यावेळेस ईश्वरी म्हणालेली असते की ताई मी माझा मोबाईल टेबलवरतीच विसरले, तू जा पुढे मी घेऊन येते हा मोबाईल. असं म्हणून जेव्हा ईश्वरी रिटर्न आलेली असते त्यावेळेसच आपण बघतोय की वल्लरी हॉलमध्ये उभी असते, कारण तिथे ईश्वरीने अर्णवसाठी बनवलेले दागिने असतात ना. आणि आता वल्लरी त्या सगळ्या दागिन्यांवरती पावडर टाकत असते आणि हे सगळं ईश्वरी लपून तिथे थांबून बघते, पण ईश्वरीच्या लक्षात येत नाही पहिल्यांदा की हे सगळं ती काय करते म्हणून. आता ईश्वरी मनातच म्हणते, मामी हे सगळं काय करतायत त्या दागिन्यांच्या सोबत म्हणून. असा पहिल्यांदा तर ईश्वरीला प्रश्नच पडतो. आता ईश्वरी म्हणत असते, हे भगवान काय करतायत मामी? दागिन्यावरती कसली पावडर टाकतायत मामी? काही झालं तर खूप मोठी चूक करताय मामी. आणि पुढे म्हणत असते की बहुत महंगा पडेगा मामी आपको, असं ईश्वरी मनातच बोलत असते. आता इकडे वल्लरीने सगळी पावडर मिक्स करून त्याच्यावरती फुंकर मारलेली असते आणि म्हणते, आता ईश्वरीने बनवलेल्या दागिन्यांमुळे अर्णवला त्रास झाला तर ईश्वरीला तर शिक्षा भोगावीच लागेल. शाब्बास वल्लरी, अशी वल्लरी मनाशीच बोललेली असते. आणि म्हणते की हा प्लॅन तुझा अजिबात फसणार नाही, असं वल्लरीचा ॲटिट्यूड असतो. आणि दॅट इज दॅट असं म्हणून भिंतीच्या आड उभारून हे सगळं ऐकत असते. आणि आता आपण पाहतोय की वल्लरी तिथून निघून गेल्यानंतर ईश्वरी त्या दागिन्यांच्या जवळ येते आणि त्या दागिन्यांकडे बघते तर खरोखरच त्याच्यावरती पावडर टाकलेली असते. आता ईश्वरी पटकन एका एजन्सीला फोन लावते आणि सांगते की तुमच्याकडे हलव्याचे दागिने बनवतात ना, तर मला ना एक जेंट्सचा असा हलव्यांच्या दागिन्यांचा सेट हवा आहे, पण एक अट आहे की मी जे फोटो टाकते ना सेम टू सेम मला तसेच दागिने बनवून द्या, असं काही ईश्वरी सांगत असते. आणि म्हणते, हो मी ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवरती लवकरात लवकर दागिने पाठवून द्या, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. म्हणजेच की आता जी ईश्वरीने अर्णवला दागिने घातले तर ते रेडीमेड असतात, ईश्वरीने बनवलेले नसतात. आणि हे फक्त ईश्वरी आणि नंतर वल्लरीला समजतं. आता ईश्वरीने सांगितलेलं असतं फोनवरती की प्लीज जरा लवकरात लवकर दागिने पाठवून द्या. आणि आपण आता बघतोय की हे सगळं आठवून ईश्वरी वल्लरीच्या समोर हे सगळं सांगत असते. आता वल्लरीने सुद्धा ऐकलेलं असतं. आता ईश्वरी अगदी रागाने आणि संतापाने वल्लरीकडे बघत असते. आणि आपण आजचा तो रे माझा मित्राचा हा भाग इथेच संपतोय. प्रेक्षकांनो प्लीज तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जावा ना. लाईक जर केलं तर यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला प्लीज नेहमी लाईक करत जा. आता आपण पाहतोय पुढच्या व्हिडिओमध्ये ईश्वरी जे आहे तर ती वल्लरी म्हणते की मी हे घर सोडून कधीच कुठेही जाणार नाही. आणि मग वल्लरी म्हणत असते, हो मग तुझं अर्णवरती प्रेम आहे हे सगळ्यांना दिसू दे ना, कर सिद्ध. ईश्वरी म्हणते, करेन मी सिद्ध. आणि आपण पुढे पाहतोय की अर्णवच्या आईची साडी ईश्वरीच्या हातामध्ये असते आणि अर्णव तिच्या हातातून ती हिसकावून घेतो आणि म्हणतो, माझ्या आईच्या साडीला तो टच सुद्धा करायचा नाही, तो तुझा हक्कच नाही, यू गेट इट, असं अर्णव म्हणालेला असतो. आता इथेच हा भाग संपतो. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.